8th स्टँडर्ड इंग्लिश मीडियम मराठी सब्जेक्टमधील ग्रामरचा सिलेबस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच काय तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला अभ्यासात असणारे कोणकोणते घटक आहेत ते फक्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे घटक सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास समजावून सांगितला जाईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नंतर आलेले व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. आता आपल्याला जो 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये व्याकरण विभाग आहे त्याच्याचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा तो म्हणजे शब्दांच्या जाती. दुसरा घटक आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. तिसरा घटक आहे विरामचिन्हे. चौथा घटक आहे वाक्प्रचार. पाचवा घटक आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. सहावा विभाग आहे वचन विचार, ज्याच्यामध्ये आपण एकवचन अनेक वचन पाहणार आहोत. त्यानंतर 7व्या विभागामध्ये आपण लेखन नियमानुसार कसे लेखन करावे हे पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण म्हणी पाहणार आहोत आणि याचे सर्व सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बनवून दिले जातील. आता आपल्याला उपयोजित लेखन हाही विभाग आहे. त्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे? पत्रलेखन, बातमी लेखन, लेखन कौशल्य, संवाद लेखन, सारांश लेखन, सूचना फलक, जाहिरात कौशल्य. आणि ह्या सर्व घटकांचा अभ्यास सविस्तर तुम्हाला मी देणार आहे. तर तुम्हाला अभ्यासक्रम समजावून हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.